हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आमची सकाळ मस्तच झालेली आहे. रित्वाला छान खेळवलं, तिच्या आजीबाबाकडे दिलं आणि नंतर झोपवलं आणि मी गेली अंघोळीला. अंघोळ झाल्यानंतर चहा नाश्ता झाला. मग स्वयंपाक करायला घेतला. स्वयंपाकामध्ये आज डाळ, भात आणि डांगरची भाजी आणि चपाती बनवलेली. डाळीमध्ये मी आज शेवगा ॲड करणार होते, त्यामुळे मी तिखट डाळ बनवली, कांदा, टोमॅटो, लसूण वगैरे टाकून. आणि गरम गरम चपाती केली आणि जेवण करून घेतलं. जेवण झाल्यानंतर आजीने रित्वाला अंघोळ घातली. मग रित्वाला झोपवलं आणि मी पण थोडासा आराम केला. त्यानंतर रित्वा उठली, रित्वासोबत छान खेळली. आज रित्वाला आजीबाबांनी छान छान फ्रॉक आणलेला, तो पण घालून बघितला. खूपच मस्त दिसत होती. नंतर आम्हाला रात्री बाहेर जायचं होतं, त्यासाठी मी आज लवकर स्वयंपाक केला. कोबीची भाजी बनवलेली, डाळ भात बनवला आणि आई तर भाकरी बनवणार होत्या. मग निघालो आम्ही बाहेर. कुठे जायचं म्हणून आम्ही आज गेलो केंद्रात. केंद्रात खूपच शांतता होती. ती शांतता बघून रित्वा थोडीशी रडत होती, त्यामुळे आम्ही लवकरच बाहेर निघालो. आणि घरी येताना गाडीत पण रित्वा रडत होती, त्यासाठी मी तिच्यासाठी छान तारक मंत्र बोलली. तारक मंत्र बोलल्यावर लगेच ती शांत होते. आणि घरी आल्यानंतर तुम्ही बघू शकता रित्वा किती छान खेळते, कारण तिला घरच खूप आवडतं आणि तिचा बेडरूम आवडतो. आणि घरी आल्यानंतर रित्वाला खेळून मी जेवण केलं आणि असा होता आमचा आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.